हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाच्या जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बघतोय संडे स्पेशल एकदम चविष्ट असा नाश्ता, आणि तोही एकाच बॅटरमधून. आणि बनवायला खूप सोपा आहे. जर का घरात जास्त मंडळी असतील आणि त्यांची पसंत मात्र वेगवेगळी असेल, तर तुम्ही अशा प्रकारे हा नाश्ता झटपट बनवू शकता. बनवायला वेळसुद्धा लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांच्या पसंतचा तुम्ही एकाच बॅटरमधून हे बनवू शकता. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल, तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडली, तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सुरुवातीला आपण आप्पे बनवणार आहोत. तर हे बघा, एकदम मस्त असे आप्पे आपले झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, हे बनवायला अगदी 5 ते 10 मिनिटं लागतात आपल्याला. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला आपल्याला बॅटर बनवायचं आहे. तर बॅटर बनवण्यासाठी ना, मी 1 वाटी तांदूळ घेतलेला. त्यानंतर त्यामध्ये मी 3 चमचे चण्याची डाळ आणि 4 चमचे मी इथे उडदाची डाळ आणि त्यानंतर अर्धा चमचा मेथीदाणे, असं सगळं करून मी काय केलं, स्वच्छ धुवून याला भिजवलेलं होतं. तर इथे मी याला 4 तास भिजवलेलं आहे. आता 4 तासाच्या नंतर काय करूयात, आपण याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात आणि याला मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मेथीचे दाणे तुम्ही आवर्जून इथे घाला. तर जास्त नाही घालायचे आहेत. फक्त 1 चमचा इथे मी वापरलेला आहे. आणि चण्याची जी डाळ आहे ती आपण इथे घालतोय, कारण या चण्याच्या डाळीमुळे काय होतं, की आपला जो नाश्ता आहे त्याला रंग खूप मस्त येतो. तर त्यामुळे आवर्जून इथे तुम्ही घाला. आता बघा, आपलं वाटण वाटून झालेलं आहे. थोडंसं मी पाणी घालून याला वाटलेलं आहे. आणि बॅटर आपल्याला एकदम मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता काय करूया, त्याला बाउलमध्ये काढून घेऊयात. आणि याच बॅटरपासून आपल्याला सगळी रेसिपी बनवायची आहे. तर बघा, सगळं मी आता काय करते ना, ट्रान्सफर करून घेते एका बाउलमध्ये. आणि हे हेल्दीसुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, चविष्ट पण आहे. आणि आता सध्या पाऊस सुरू आहे. लहान मुलांचे स्कूलसुद्धा सुरू आहेत. तर पावसामध्ये तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा स्कूलमध्ये मुलांना टिफिनसाठी देऊ शकता. तर बघा, आता बॅटर आपण बनवून ठेवलेलं आहे. तर त्याला आपण आता 7 ते 8 तास फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं आहे. आता आपण चटणी बनवूया त्यासोबत खाण्यासाठी. तर मी शेंगदाणे घेतलेले आहेत 4 चमचे भाजून. त्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि सोबत आलं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त नारळाचा कीस घेतलेला आहे. आता त्यामध्ये इथे मी घातली आहे कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी घालून याला वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नारळाची चटणी बनवू शकता. ओला नारळ जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ओला नारळाची बनवली तरीही चालेल. तर मग अजूनच मस्त होईल. तर बघा, वाटण असं वाटून झालेलं आहे. आता आपण काय करूयात, याला फोडणी द्यायची आहे. तर सुरुवातीला काय करूयात, जी आपण चटणी बनवलेली आहे ती बाउलमध्ये काढून घेऊयात. आणि हे बघा, अशा प्रकारे थोडीशी मी असं घट्टच वाटलेली आहे. तर तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी घालू शकता. तर हे बघा, चटणी मी यामध्ये काढून घेतलेली आहे. आता यामध्ये थोडंसं ना पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम जास्त घट्ट दिसणार नाही, कारण आपल्याला चटणी थोडीशी पातळ करायची आहे. तर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. तर बघा, आता चटणी आपली आपण काढून घेतलेली आहे बाउलमध्ये. याला फोडणी द्यायची आहे. तर मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये राई घातलेली आहे, जिरा घातलेला आहे. आता त्यामध्ये मी अर्धा चमचा चण्याची डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ घातलेली आहे. त्यानंतर कढीपत्ते घातलेले आहेत. आणि बघा, मस्त असं एकदम गरम झालेलं आहे. आता या सगळ्याला आपण काय करूया, मिक्स करूयात आणि चटणीमध्ये घालून घेऊयात. तर बघा, एकदम मस्त अशी फोडणी बसलेली आहे आणि तेल आपल्याला मस्त गरम करून घ्यायचं आहे. तर बघा, आपली एकदम मस्त चटणी अशी तयार झालेली आहे आणि ही एकदमच चविष्ट अशी लागते. तर बघा, आता सगळं मिक्स करून घेऊयात आपण. तर तुम्ही अशा प्रकारे चटणी बनवून कशाबरोबरही खाऊ शकता. ही एकदम चविष्टच लागते. तर आता चटणी तयार झालेली आहे. याला आपण बाजूला ठेवून देऊयात आणि आप्पे बनवायला घेऊयात. तर बघा, आपण जे बॅटर ठेवलं होतं त्याला 7 ते 8 तास झालेले आहेत. आणि बॅटर बघा, आपलं फुलून डबल झालेलं आहे आणि मस्त असं फर्मंट झालेलं आहे. तर हे बघा, अशाच प्रकारे आपल्याला हवं आहे. तर एकदम मस्त असं बॅटर झालेलं आहे. थोडंसं मी याला मिक्स करून घेते आहे. तर
अशा प्रकारे बॅटर काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे पळीच्या साहाय्याने. त्यानंतर बघा आता जेवढं बॅटर आपल्याला इथे आप्यांसाठी वापरायचं आहे तर तेवढं आपण काय करूयात, एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर मी बाउलमध्ये आता 2 ते 3 पळी बॅटर काढून घेते आहे. तर तुम्हाला जर जास्ती प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही जास्ती प्रमाणात बनवू शकता किंवा मग सगळ्याचेच बनवायचे असतील सगळ्याचेही बनवू शकता. तर बघा आता बॅटर मी काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी घालते आता शिमला मिरची. तर शिमला मिरची ते मी 2 ते 3 चमचे घालत आहे. बारीक कापून घेतलेली आहे. त्यानंतर कांदा घालायचा आहे 2 ते 3 चमचे आणि त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. तर बघा याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या इथे वापरू शकता. तर आता यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची. इथे मी 2 ते 3 हिरवी मिरची घातलेली आहेत बारीक कापून. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. तर कोथिंबीरसुद्धा बारीक करून घातलेली आहे मी आणि कढीपत्त्याची पानं अशी हाताने तोडून घालायची आहेत. अशा प्रकारे म्हणजे काय होतं की याची चव कमी होत नाही अजिबात. तर अशा प्रकारे मस्तपैकी कढीपत्त्याची पानं तोडून घालायची आहेत आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याला काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे. तर बघा आपण तेच बॅटर जे बनवून ठेवलं होतं त्यामधलंच अर्धं बॅटर इथं वापरलेलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. तर अशा प्रकारे हे एक दिसायला मस्त दिसतं, एकदम कलरफुल दिसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, दिसण्यापेक्षा तर हे चवीला एकदम मस्त असे लागतात. बनवायला एक 10 मिनटं वेळ लागतो. जर तुम्ही बॅटर बनवून ठेवलं तर 10 मिनटामध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. आता आप्पे पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते आहे. तर एक साथ आता इथे आपण 12 आप्पे बनवणार आहोत. तर बघा सगळ्यांमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं गरम करायचं आहे. म्हणजे एकदम थंड नाही ठेवायचं आहे किंवा एकदमच गरम नाही करायचं आहे. मीडियम फ्लेमवरती तेल आपलं गरम झालं पाहिजे. आता त्यामध्ये बघा मी बॅटर घालून घेते आहे. असं चमच्याच्या साहाय्याने मी यामध्ये बॅटर घालून घेते आहे. तर हे बघा अशा प्रकारे सगळ्यांमध्ये काय करायचं ना, आपल्याला थोडं-थोडं करून बॅटर घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही एकदम क्रिस्पी आप्पे बनवू शकता. अगदी 10 मिनिटामध्ये एकदम कुरकुरीत असे लागतात बाहेरून आणि आतून एकदम मऊसूद असे होतात हे. तर अशाच प्रकारे काय करायचं ना, सगळ्या आप्यांमध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे बॅटर घातलं ना, की एकदम हलके-हलके बुडबुडे येतात आहे. म्हणजे असंच आपल्याला गरम करायचं तेल. जर का आपण अति गरम केलं ना, तर काय होईल की हे आतून कच्चे राहतील आणि बाहेरून मग मात्र करपून जातील. त्यामुळे काय करायचं आहे, जेव्हा आपण तेल गरम करतो तर एकदम जास्त नाही करायचं आहे आणि झाकण ठेवून एक अर्धा मिनिटाला शिजवून घ्यायचं आहे बघा. अर्धा मिनिटाच्या नंतर मी ना असं पलटून घेते चमच्याच्या साहाय्याने. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला वाटलंच तुम्ही टूथपिकच्या साहाय्याने पण करू शकता. तर अशा प्रकारे याला काय करायचं आहे, पलटून घ्यायचं आहे बघा. किती मस्त सुंदर असा रंग आलेला आहे. अजिबात करपलेलं वगैरे नाही आहे आणि एकदम मस्त गोल्डन असा कलर आलेला आहे. तर अशा प्रकारे काय करायचं ना, आपल्याला सगळे आलटून-पालटून घ्यायचे आहेत आणि त्यांना मस्त शेकून घ्यायचं आहे. तर हे शिजायला 1-2 मिनिटं लागतात बस. एका बाजूने 1 मिनिटं आणि दुसऱ्या बाजूने 1 मिनिटं. त्याच्यावरती टाईम लागत नाही. आता बघा सगळी मी पलटी करून घेतलेली आहेत. यावरती झाकण ठेवूयात आणि अजून अर्धा मिनिट याला शिजू देऊयात. तर बघा अर्ध्या मिनिटाच्या नंतर आपले मस्त क्रिस्पी असे आप्पे तयार झालेले आहेत. एकदम मस्त असे फुगून तयार झालेले आहेत आणि एकदम परफेक्ट असे बनलेले आहेत. तर हे बघा आता यांना काय करूयात, आपण काढून घेऊयात. कारण आपले अप्पे तयार झालेले आहेत. एकदम मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत. तर यांना काढून घ्यायचं आहे. तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर किंवा मग तुम्हाला वाटलंच तर सांबार बरोबर कशाही बरोबर सर्व्ह करू शकता. तर बघा सगळे मी काढून घेते आणि एकदम मस्त असे दिसतात आणि खरंच हे खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत असे होतात. जर तुम्हाला वाटलंच ना, तर तुम्ही यांना मुलांना टिफिनला देऊ शकता. तर ते खूप आवडीने खातील आणि त्यांना पण दिसण्यासाठी हा एक वेगळा प्रकार दिसेल. त्यामुळे ते अजिबात कंटाळणार नाहीत. तर हे बघा एकदम मस्त एन्जॉय करून खातील. तर आपले आप्पे तयार झालेले आहेत आणि आपण यांना काढून घेतलेलं आहे बघा असं मस्त आणि दिसायला किती मस्त दिसते. एकदम कुरकुरीत असे सुंदर चविष्ट रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर एकदम मस्त आणि आपण चटणीसुद्धा एकच प्रकारची बनवत आहोत. तर एकदम कुरकुरीत क्रिस्पी आप्पे तयार झालेले आहेत. आता जर तुम्हाला हे आवडले तर नक्कीच बनवा. चला तर मग पुढची रेसिपी बघूयात. हे बघा सुंदर आणि एकदम क्रिस्पी असे आप्पे तयार झालेले आहेत. चला तर मग आपण आपली पुढची हेल्दी रेसिपी बघूयात. तर आता आपण बनवणार आहोत उत्तप्पम. तेही याच बॅटरपासून बनवायचे आहेत. तर बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीला मात्र मस्त लागतात. कारण आपण ज्या यामध्ये भाज्या वापरत आहोत
त्यामुळे हे हेल्दीसुद्धा होतं. तर सुरुवातीला बघा आता मी जे बॅटर बनवून ठेवलं होतं त्यामधलं अजून थोडंसं 2 ते 3 पळी बॅटर बाजूला काढून घ्यायचं आहे आपल्याला. पण सुरुवातीला यामध्ये मी मीठ घालते आहे आणि थोडंसं पाणी घालते आणि बॅटर सगळं मिक्स करून घेते. कारण आता आपण डोशासाठी जे बॅटर वापरणार आहोत आणि उत्तपमसाठी वापरणार आहोत ते हे सेम बॅटर वापरायचं आहे. फक्त डोशासाठी आपल्याला थोडंसं पाणी नंतर ॲड करावं लागेल. बघा बॅटरमध्ये मी थोडंसं पाणी आणि मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि ना मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण काय करूया तर तव्यावरती थोडंसं तेल घालून घेऊयात आणि त्यानंतर काय करायचं आहे कपड्याने व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की हे अजिबात चिपकणार नाही. तर मस्त असं मी क्लीन करून घेतलेलं आहे. आता यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे तव्याचं टेम्परेचर मेंटेन करायचं आहे. एकदम जास्त गरम असेल तर मात्र हे करपून जातील किंवा मग थंड असेल तर हे चिपकून जातील. तर त्यामुळे आता बघा इथे मी 1 पळी बॅटर घातलेलं आहे. तर उत्तप्पम बनवताना आपल्याला हे थोडंसं जाड ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे मी याला काय करते बनवून घेते बघा. तर जास्त मी पातळ नाही बनवलं जसं आपण डोश्यासाठी बनवतो ना. हलकंसं पीठ पण जाडं ठेवलेलं आहे आणि याचा शेपसुद्धा जाडा ठेवलेला आहे. आता यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे बाजूने आपल्याला, जेणेकरून काय होईल की एकदम मस्त असं निघेल. तसं हे नॉनस्टिकचं पॅन आहे त्यामुळे हे अजिबात चिपकत नाही. पण थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. तर आता बघा यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. इथे मी शिमला मिरची वापरते आहे. तर बघा शिमला मिरचीचे मी बारीक काप करून घेतलेले ते इथे घालून घेते आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथे कांदा वापरायचा आहे. तर कांदासुद्धा मी बारीक कापून घेतलेला तो सुद्धा इथे वापरून घेते बघा. असा बारीक कापलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो घालायचा आहे. जर तुम्हाला आणि कोणत्या भाज्या इथे वापरायच्या असतील तर ते तुम्ही वापरू शकता. तर हे बघा अशा प्रकारे टोमॅटो घालायचा आहे. म्हणजे काय होतं ना एकदम दिसायला सुंदर दिसतं आणि लहान मुले जर का असतील तर ते तर मात्र एकदम आवडीने खातात. कारण हे अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि एकदम वेगळं वाटतं. त्यामुळे ते खूप आवडीने खातील. रोज-रोज भाजी-पोळीचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा लहान मुलांना बनवून टिफिनला द्या. ते खूप आवडीने खातील. आता थोडंसं मी काय करते भाज्या प्रेस करून घेते. म्हणजे काय होतं आपण जेव्हा याला पलटू ना तर जास्ती आपल्या भाज्या निघणार नाहीत यामधून. बघा मी याला पलटी करून घेतलेला आहे. किती मस्त असं निघालेलं आहे आणि थोड्याशा भाज्या आपल्या बाहेर निघालेल्या आहेत. तशाच प्रकारे दोन्ही बाजूने काय करायचं आपल्याला थोडंसं शेकून घ्यायचं आहे बघा. तर आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. उत्तपम तयार झालेला आहे. तर याला आपण काढून घेतलेला आहे बघा आणि एकदम मस्त दिसायला दिसत आहे. तर याला मी चटणीबरोबर सर्व्ह केलेला आहे आणि एकदम हेल्दी आणि चविष्ट रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण करूयात तिसऱ्या रेसिपीची सुरुवात. तर त्या अगोदर आपण काय करूयात बटाट्याचा मसाला बनवून घेऊयात. तर त्यासाठी बघा सुरुवातीला मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मोहरी घातलेली आहे. त्यानंतर जिरं घालायचं यामध्ये 1 चमचा आणि थोडंसं काय करायचं कढीपत्ता घालायचा आहे. तर कढीपत्त्याचे पाने इथे मी वापरलेले आहेत. त्यानंतर बारीक चिरून ठेवलेला कांदा इथे मी वापरत आहे. तर कांदा मी इथे 1 ते दीड कांदा बारीक चिरून वापरलेला आहे. त्यानंतर आता याला सगळ्याला मस्त परतून घ्यायचं आहे. कांदा व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे लाल करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे. म्हणजे काय होतं कांदा एकदम लाल झाला ना की कोणताही पदार्थ एकदम चविष्ट असा लागतो. आता कांदा परतून झालेला आहे. आता यामध्ये घालूयात आपण आलं लसूणची पेस्ट. तर इथे मी 1 ते दीड चमचा आलं लसूणची पेस्ट वापरत आहे आणि या सगळ्याला पुन्हा काय करायचं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा. तर अशा प्रकारे मसाला मस्त परतून घ्यायचा आहे. अद्रक लसूणच्या पेस्टमधलं जे कच्चंपणा आहे, जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे घालायचं आपल्याला हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडीशी वापरायची नंतर. तर मी आता हिरवी मिरची इथे वापरलेली आहे आणि याला सगळ्याला पुन्हा काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी. आता त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे पुढचे जिन्नस. तर इथे आपण घालणार आहोत सुके मसाले. तर इथे मी 1 चमचा धने पावडर वापरत आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 ते दीड चमचा किचन किंग मसाला वापरायचा आहे. याने काय होतं ना या भाजीची चव मस्त येते. आणि त्यानंतर आता काय करायचं आहे सगळ्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा. दिसायला किती मस्त दिसतात मसाले. आता यामध्ये बटाटा घालायचा आहे आपल्याला. तर इथे मी बटाटे उकडून त्याने व्यवस्थित किसणीने किसून घेतलेला आहे.
ते आपण इथे घालून घ्यायचं आहे. बटाटा किसणीने किसला म्हणजे काय होतो, सगळीकडे मसाले व्यवस्थित लागतात आणि बटाटा मस्त एकजीव असा होतो. आणि याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर बघा आता यामध्ये काय करूयात ना, थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आपल्याला आणि मसाल्यांना मस्त एकजीव करून घ्यायचं आहे बघा. तर बटाटा किसल्यामुळे काय होतं, की एकदम मस्त असा नरम सॉफ्ट होतो आणि डोश्यासाठी अशाच प्रकारे आपल्याला बटाट्याचा मसाला हवा असतो. कारण मग काय होतं, जेव्हा आपण यावरती डोश्यावरती स्प्रेड करतो ना, तर हे व्यवस्थित स्प्रेड होतं. आता भाजी आपली तयार झालेली आहे. यामध्ये मीठ घातले चवीपुरतं आणि झाकण ठेवून दिलेलं आहे मी. तर भाजी तयार झालेली आहे. आता पुन्हा काय केलं आपण, बॅटर घेतलेलं आहे, जे उरलेलं लास्टचं बॅटर त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी थोडंसं वापरायचं आहे जास्त, कारण आपल्याला थोडंसं बॅटर काय करायचं आहे ना, उत्तप्पमपेक्षा पातळ करायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे बॅटर मी बनवलेलं आहे. तर जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, दाखवते बघा मी तुम्हाला. अशा प्रकारे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण काय केलं आहे, तवा घेतलेला आहे आणि तव्यावरती थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे बघा. आणि आता काय करूयात, आपण यामध्ये बॅटर घालून घेऊयात. तर हे तेच पॅन आहे ज्यामध्ये आता आपण थोड्या वेळापूर्वी उत्तप्पा बनवला होता. त्यामध्ये बघा मी डोसाचं बॅटर घातलं आणि असं पसरवून घेते. किती मस्त पसरलं जाते बघा. एकदम परफेक्ट असं बनतं डोसा. तर आपलं आता एकदम परफेक्ट असं हे बॅटर स्प्रेड करून झालेलं आहे. तर आता आपण काय करूया, त्याला तेल घालून घेऊया तसं. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही चण्याची डाळ इथे वापरता ना, तर डोसा एकदम क्रिस्पी असा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोश्याला कलर एकदम मस्त येतो. एकदम गोल्डन असा कलर येतो. आता बघा मी थोडंसं तेल इथे घालून घेतलेलं होतं. आता यावरती आपण घालूया आता बटाट्याचा मसाला जो आपण तयार करून ठेवला होता. तर असा भरभरून घालायचा आहे आणि मस्त असा स्प्रेड करून घ्यायचा आहे बघा सगळ्या बाजूंनी. आणि दिसायला बघा किती मस्तच दिसते एकदम. तर अशा प्रकारे सगळा मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि अर्धा 1 मिनिट आपल्याला काय करायचं आहे, मीडियम फ्लेमवरती शिजवून द्यायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आणि बघा अर्ध्या मिनिटाच्या नंतर आपला डोसा आपणच असा कडा सोडायला लागलेला आहे आणि निघालेला आहे. तर याला आता काढून घेऊयात. तर एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे आणि दिसायला बघा किती मस्त दिसतोय आणि चवीला मात्र तेवढाच भन्नाट आहे. तर याला मी काढून घेते. अशाच प्रकारे आपल्याला सगळे डोसे बनवून घ्यायचे आहेत आणि बघा एकदम कुरकुरीत, क्रिस्पी आणि चविष्ट असा डोसा बनवलेला आहे. तर आज आपण एकाच बॅटरपासून वेगवेगळ्या रेसिपी बनवलेल्या आहेत आणि बघा डोशाचा आतमधला मसालासुद्धा किती मस्त दिसत आहे. तर एकदम चविष्ट अशा आपण तिन्ही रेसिपी बनवलेल्या आहेत. बनवायला खूप सोप्या आहेत आणि चवीला मात्र भन्नाट आहेत. जेव्हा घरामध्ये वेगवेगळ्या आवडीनुसार लोकांना नाश्ता हवा असतो, तर त्याप्रकारे तुम्ही अशा प्रकारे नाश्ता बनवू शकता आणि सगळ्यांनाच खूप आवडेल. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी बघण्यासाठी. आणि अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. बघा एकदम चविष्ट, चवदार आणि संडे स्पेशल आपण नाश्ता तयार केलेला आहे. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.